नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, रीनीट 2026मध्ये MBBS ॲडमिशन किती मार्कला मिळेल ह्याच्याविषयी अगदी तुम्हाला डिटेल्स माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा म्हणजे लक्षात येईल। तर आपल्याला प्रत्येक कॅटेगरीनुसार आपल्याला जर गव्हर्मेंट MBBSसाठी किंवा प्रायव्हेट MBBSसाठी आपल्याला फर्स्ट राऊंडमध्ये ॲडमिशन पाहिजे असेल तर आपल्याला किती मार्काची आवश्यकता आहे अप टू लास्ट राऊंडपर्यंत अगदी मी तुम्हाला सांगणार आहे। तर अगदी लास्ट राऊंडसुद्धा तुम्हाला किती मार्कापर्यंत MBBS गव्हर्मेंट आणि MBBS प्रायव्हेट ह्याच्याविषयी सुद्धा सांगणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल अगदी फर्स्ट राऊंडपासून टू लास्ट राऊंडपर्यंत आपल्याला किती मार्कापर्यंत आपलं ॲडमिशन मिळू शकतं। तर अगदी स्ट्रे वॅकन्सी राऊंडपर्यंतचे सुद्धा जे मॉपअप राऊंड आपण म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जर राऊंड्स करायचे असतील तर आपल्याला अगदी किती मार्क आवश्यक असणं कंपल्शन आहे। तर अगदी स्क्रीनवर तुम्हाला मी दाखवते झूम करून म्हणजे लक्षात येईल। तर अगदी स्टेप बाय स्टेप प्रत्येक कॅटेगरी वाईज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता मी अगदी प्रत्येक कॅटेगरीज काढलेली आहे। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना अगदी आमच्या काउन्सिलिंगमध्ये यायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा अगदी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती एनी टाईम कॉल मेसेज करून अधिक माहिती विचारू शकता। आणि ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये सुद्धा यायचं असेल, माझ्यामार्फत तुम्हाला जर काउन्सिलिंग लावून जर ॲडमिशन करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही मला कॉल मेसेज करून अधिक माहिती विचारू शकता आणि आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये येऊ शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी प्रत्येक कॅटेगरीचे विद्यार्थी किंवा पालकांनी हा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। तर गव्हर्मेंट MBBSसाठी आपण सेफ झोनमध्ये पहिल्या राऊंडमध्ये किती मार्कापर्यंत आहेत म्हणजे सेफ आहेत अगदी, आणि लास्ट राऊंड म्हणजे मॉपअप राऊंडपर्यंत सुद्धा आपल्याला गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटमध्ये सुद्धा किती मार्क पाहिजेत म्हणजे आपण सेफ झोनमध्ये आहेत हे तुम्हाला पूर्णपणे लक्षात येईल। तर अगदी कॅटेगरी वाईज मी तुम्हाला सांगणार आहे। तर प्रथम इथं तुम्ही पाहू शकता ही मी ओपन कॅटेगरी इथं तुम्हाला दाखवत आहे। त्याचबरोबर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी मी पहिल्यांदा प्रायव्हेट कॉलेजचं दाखवत आहे। तर पहिल्या राऊंडसाठी आपल्याला जर प्रायव्हेट कॉलेजमध्ये MBBSसाठी पाहिजे तर 500 मार्क असणं आवश्यक आहे। आणि त्याचबरोबर गव्हर्मेंटचं म्हणलं तर 520 हे ओपन कॅटेगरीला म्हणजे ते विद्यार्थी सेफ झोनमध्ये आहेत। हे मी ॲट ए टाईम तुम्हाला दोन्ही सांगते, प्रायव्हेट कॉलेज आणि गव्हर्मेंट कॉलेज म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही सेफ आहेत का, तर हे पहिल्या राऊंडचं मी तुम्हाला सांगत आहे। आणि त्याचबरोबर प्रायव्हेटचा जर तुम्ही पाहिला तर अगदी लास्ट राऊंड म्हणजे मॉपअप राऊंडपर्यंत सुद्धा अगदी प्रायव्हेटसाठी आपल्याला जर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी पाहिजे असेल तर मार्क 470 पहिल्या राऊंड लास्ट राऊंडचा आहे आणि गव्हर्मेंटचा 480 हा आम्ही मॉपअप राऊंडचा काढलेला आहे म्हणजे शेवटचा राऊंड आपण जो चाललेला असतो तो। आणि त्यानंतर EWSच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपल्याला आपण पाहाल तर अगदी तुम्ही ते पाहू शकता अगदी पूर्णपणे 495 एवढा हा मी पहिल्या राऊंडचा हा प्रायव्हेटचा काढलेला आहे आणि 515 हा गव्हर्मेंटचा काढलेला आहे। हे सेफ झोनमध्ये असणारे हे पहिल्या राऊंडचे हे कट ऑफ आहेत। आणि त्याचबरोबर EWSच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता हे मी पूर्णपणे काढलेलं आहे। तर प्रायव्हेटचा लास्ट राऊंड म्हणजे मॉपअप राऊंडला आपल्याला 465 एवढा काढलेला आहे आणि गव्हर्मेंटचा 475 एवढा हा मी EWSच्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ काढलेला आहे। आणि त्याचबरोबर OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सेफ झोनमध्ये पहिल्या राऊंडमध्ये प्रायव्हेटचा 490 आणि गव्हर्मेंटचा 510 एवढा हा कट ऑफ काढलेला आहे सेफ झोनमध्ये फर्स्ट राऊंडचा। आणि तोच आपल्याला प्रायव्हेटचा शेवटचा राऊंड म्हणजे मॉपअप राऊंडला आपल्याला मी तर तुम्ही पाहू शकता पहिलं काढलेलं आहे मी 465 हा प्रायव्हेटचा काढलेला आहे लास्ट राऊंडचा आणि 475 हा गव्हर्मेंटचा लास्ट राऊंडचा काढलेला आहे। आणि SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी आपण सुद्धा पाहतो 490 हा आम्ही सेफ स्कोअर काढलेला आहे प्रायव्हेटचा पहिल्या राऊंडचा आणि 510 हा गव्हर्मेंटचा कट ऑफ सेफ झोनचा काढलेला आहे पहिल्या राऊंडचा। आणि त्याचबरोबर SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 465 हा प्रायव्हेटचा आम्ही काढलेला आहे सेफ झोनमध्ये प्रायव्हेटचा आणि गव्हर्मेंटचा 475 हा शेवटचा राऊंडचा म्हणजे मॉपअप राऊंडचा। त्यानंतर VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 470 हा पहिल्या राऊंडचा सेफ झोन प्रायव्हेट काढलेला आहे आणि 490 हे गव्हर्मेंटचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ काढलेला आहे VJचा। आणि त्याचबरोबर आपण इथे पाहू शकता लास्ट राऊंडचा 450 काढलेला आहे प्रायव्हेटचा आणि 465 काढलेला आहे लास्ट राऊंडचा अगदी गव्हर्मेंटचा। तर हे पूर्णपणे मॉपअप राऊंडचं आहे। आणि त्याचबरोबर पुढे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे, तुम्ही पाहू शकता NT1 तर NT1साठी सुद्धा तुम्ही अगदी 460 to 480 म्हणजे 460 हा पहिल्या राऊंडचा प्रायव्हेटचा मी सेफ झोन काढलेला आहे आणि 480 पहिल्या राऊंडचा गव्हर्मेंटचा काढलेला आहे सेफ झोनमध्ये। आणि त्याचबरोबर लास्ट मॉपअप राऊंडचा सुद्धा तुम्ही प्रायव्हेटचा तुम्ही पाहू शकता 430 हा काढलेला आहे आणि 445 हा गव्हर्मेंटचा सेफ झोनचा शेवटचा मॉपअप राऊंडचा कट ऑफ काढलेला आहे। आणि त्याचबरोबर NT2 तर NT2च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 490 हा प्रायव्हेटचा सेफ झोन काढलेला आहे
पहिल्या राऊंडचा आणि 510 हे गव्हर्नमेंटचा सेफ झोन पहिल्या राऊंडचा काढलेला आहे. त्याचबरोबर 465 हा प्रायव्हेटचा सेफ झोनचा मॉपअप राऊंड काढलेला आहे आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंटचा 475 हा आपल्याला मॉपअप राऊंडचा शेवटचा आपल्याला गव्हर्नमेंटचा काढलेला आहे. त्याचबरोबर NT3च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 490 हा सेफ झोनचा प्रायव्हेटचा काढलेला आहे आणि 510 हा गव्हर्नमेंटचा पहिल्या राऊंडचा सेफ झोन काढलेला आहे. आणि त्याचबरोबर आपण प्रायव्हेटचा पाहिलं तर 465 हा प्रायव्हेटचा मॉपअप राऊंड काढलेला आहे आणि 475 हा गव्हर्नमेंटचा मॉपअप राऊंड म्हणजे लास्ट राऊंडमध्ये अलाउट होऊ शकणार आहेत. आणि त्याचबरोबर SC कॅटेगरीचे विद्यार्थीसुद्धा अगदी 430 हा प्रायव्हेटचा मी काढलेला आहे पहिल्या राऊंडचा आणि 460 हा पहिल्या राऊंडचा सेफ झोन काढलेला आहे गव्हर्नमेंटचा. आणि SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा प्रायव्हेट जर तुम्ही म्हणला लास्ट मॉपअप राऊंडपर्यंत म्हटलं तरी पण 400 हा प्रायव्हेटचा काढलेला आहे आणि 420 हा गव्हर्नमेंटचा मॉपअप राऊंडचा हा कट ऑफ काढलेला आहे 420. आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुम्ही पाहू शकता 330 हा सेफ झोन काढलेला आहे प्रायव्हेटचा आणि 360 हा गव्हर्नमेंटचा पहिल्या राऊंडचा सेफ झोन काढलेला आहे. आणि त्याचबरोबर 310 ते 330 तर 310 हा प्रायव्हेटचा मॉपअप राऊंडचा कट ऑफ काढलेला आहे आणि 330 हे गव्हर्नमेंटचा मॉपअप राऊंड म्हणजे स्टे वॅकन्सी राऊंडचा हा कट ऑफ काढलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्णपणे अगदी मी तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी सांगितलेलं आहे की पहिल्या राऊंडमध्ये किती मार्कापर्यंत आपल्याला MBBS मिळू शकणार आहे, अगदी सेफ झोनमध्ये किती आहेत विद्यार्थी प्रायव्हेटसाठी आणि गव्हर्नमेंटसाठी, अप टू अगदी मॉपअप राऊंड म्हणजे स्ट्रे वॅकन्सी राऊंडपर्यंत सुद्धा आपल्याला गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी सुद्धा किती मार्क असणं आवश्यक आहे हे पूर्णपणे डाटा मी ॲनालिसिस करून काढलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्णपणे अगदी मी प्रेडिक्ट करून काढलेलं आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी MBBS ॲडमिशनसाठी किती मार्क लागणार आहे ते अगदी तुम्हाला एक अंदाज आलेलाच असेल की आपण पहिल्या राऊंडपासून ते अगदी लास्ट राऊंडपर्यंत सुद्धा आपण जर थांबलो तर आपल्याला नक्कीच कुठे ना कुठे कॉलेज मिळेल. जर तुम्ही ह्या मार्काच्या रेंजमध्ये येत असाल तर तुम्हाला नक्कीच कॉलेजेस मिळण्याचे चान्सेस राहणार आहेत, कारण खूप सारे नवीन कॉलेजेस आलेले आहेत आणि येत आहेत. त्यामुळे आता सध्या प्रेझेंट 400 सीट्स वाढलेले आहेत, त्यामध्ये सुद्धा ॲडिशनल आणखीन 200 ते 300 सीट्स वाढणार आहेत. त्यामुळे आपल्याला कट ऑफवरती नक्कीच परिणाम पाहायला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग माझ्यामार्फत करायची असेल त्याही विद्यार्थ्यांनी एनीटाईम कॉल मेसेज करून मला कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे, त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नेऊन डेली अपडेट्स पाहू शकता. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू.